लाडकी बहीण योजना 100% पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर माझ्या सर्व लाडक्या ताईंनो, आपल्या लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो। बघा, काल पण बऱ्याच ताईंना पैसे मिळालेले आहे आणि आज सकाळपासून सुद्धा पैसे येणार आहे। कारण काल रविवार असल्याने काही बँकांनी पैसे पाठवले नाही, म्हणून बऱ्याच ताईंना पैसे मिळालेले नाही। परंतु आज सोमवार आहे व सर्व बँका आज उघडले जाणार आहेत व आज सर्वांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर आज सर्वात प्रथम आपण आजच्या ब्रेकिंग न्यूज कडे वळूया। तर माझ्या लाडके ताईंनो, आज सकाळी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा ताईंनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। ही आज या सकाळची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आणि कोणत्या अशा महिला आहेत त्यांना अजूनही वाट पाहावी लागणार आहेत, त्या महिलांना अद्यापही पैसे भेटणार नाहीत। तर चला आपण यापुढे व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ मिळावा या उद्देशाने 1500 रुपये मिळावेत, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे। या योजनेसाठी राज्यभरात लाखो महिलांनी अर्ज दाखल केला आहे। आतापर्यंत लाखो महिलांनी सरकारद्वारे या योजनेचे सन्मान निधी देण्यात आलेली आहे। या योजनेचा तिसरा हप्ता महिलांना बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण 29 सप्टेंबर रोजी केला जाईल असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं। त्यानुसार आज या योजनेतील पैशांचे वितरण करण्यात सुरुवात झालेली आहे। महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। अनेक महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत। पैशांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली असून काहीच वेळात सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती अदिती तटकरे यांनी एका मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म संदर्भात एक पोस्ट केली आहे। पोस्टामध्ये त्यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या टप्प्यात सुरुवात झालेली असून दिनांक 29 सप्टेंबर रोजी 116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतर करण्यात आलेला आहे। उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतराची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून पात्र भगिनींना महिनाअखेरपर्यंत लाभ मिळणार आहे। ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांनी तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांनी यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत। तर आपण आता तिसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। तर आता अशा कोणत्या महिला आहेत त्यांना अजूनही वाट पाहावी लागणार आहेत? ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही किंवा अर्ज भरताना चुका केल्या होत्या, त्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्याचबरोबर बँक खाता व आधार क्रमांक लिंक न केल्याने महिलांना या योजनेत पैसे मिळालेले नाही। या महिलांना अर्जातील चुका दुरुस्ती करून पुन्हा एकदा अर्ज भरावा लागेल। बँक खातं आधार क्रमांकाशी लिंक करावं लागेल, त्याशिवाय या योजनेचे पैसे मिळणार नाही। राज्य सरकारने महिलांना आवाहन केलं आहे की लवकरात लवकर बँक खात्यात जाऊन बँक खाता आधार कार्डशी लिंक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही परत घेऊ शकाल। या योजनेसाठी सरकार अजूनही अर्ज स्वीकारत आहेत, याची काळजी तुम्ही करू नका। ज्या ताईंना काल पैसे आले नाहीत अशा बऱ्याचशा बँका होत्या ज्या रविवारमुळे पैसे ट्रान्सफर करू शकल्या नाहीत, परंतु आज सोमवार असल्याने आज सर्व बँक उघडीत होणार आहेत व सर्वांना पैसे मिळणार आहेत। बऱ्याच अशा ताई आहेत त्यांना परत सांगतो, ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी आपल्या फॉर्मची स्टेटस चेक करायची आहेत। बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, त्यांना रिजेक्टचा मेसेज सुद्धा आलेला आहे। त्यांनी आपला फॉर्मचा अपडेट करून घ्यायचा आहे आणि ज्या कागदपत्रात दुरुस्ती करून घ्यायची आहे आणि फॉर्म परत एकदा रिसबमिट करायचे आहेत, तरच त्या महिलांना पैसे मिळणार आहेत। तर तुम्ही पैशाची वाट पाहू शकता। तर माझ्या लाडक्या ताईंनो, आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दिलेल्या शेजारी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल।